बातमी आहे बोगस पीक विम्याची। चक्क शासकीय जमिनीचा पीक विमा उतरवला गेलेला आहे। तर महाराष्ट्र शासनाच्या जमिनीचा हा पीक विमा उतरवल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। आंध्र प्रदेशातल्या गुडे श्रीनिवासलू या नावाच्या महाठगानं पीएम पीक विमा योजनेचे हे पैसे लाटण्यासाठी चक्क महाराष्ट्र सरकारच्या जमिनीचा पीक विमा उतरवलाय। कृषी विभागाच्या चौकशीमध्ये ही बाब उघड झाली आहे। दरम्यान पुण्यातल्या बंड गार्डन पोलिसांकडून या प्रकरणाची आता चौकशी होण्याची ही शक्यता आहे। मात्र गुडे आंध्र प्रदेशातनं हे रॅकेट चालवत होता आणि त्यामुळे या महाठगाला बेड्या ठोकण्याचं आव्हान महाराष्ट्र पोलिसांसमोर सध्या असेल। तर गुडेनं तब्बल 7.5 कोटी रुपयांच्या पीक विम्याचा प्रस्ताव तयार केला होता अशीही एक माहिती मिळते। त्यामुळे आता त्याच्यावर कारवाई होणार आहे आणि त्याला पकडण्याचं हे मोठं आव्हान सध्या पोलिसांसमोर असणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, काय सांगाल, नेमकं काय हे प्रकरण आहे? मोहिनी, निश्चितपणे राज्यातला एक मोठा पीक विम्याचा घोटाळा याला म्हणता येईल। मात्र ह्या घोटाळ्याबरोबर तो अत्यंत कल्पकतेने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा घोटाळा करण्यात आलेला आहे। कारण गुडे श्रीनिवासलू जो आहे कारणास्तव नितीन यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। मात्र आपण पाहतोय महाराष्ट्र शासनाच्या जमिनीचा सुद्धा पीक विमा उतरवल्याचा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि विशेष म्हणजे अतिशय शिताफीनं हे प्रकरण त्यांनी केलेलं होतं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांसमोर त्याला पकडण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे। कारण आंध्र प्रदेशातनं हे रॅकेट सध्या सुरू असल्याची माहिती आहे। आपण पाहतोय चक्क शासकीय जमिनीचा सुद्धा पीक विमा उतरवण्यात आलेला आहे। त्यामुळे यामध्ये कुणाकुणाची आता नावं समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पुन्हा एकदा जाऊयात नितीन यांच्याकडे। नितीन, काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? मोहिनी, निश्चितपणे या गुडे श्रीनिवासलूंनी आंध्र प्रदेशमध्ये बसून आंध्र प्रदेशमध्ये तो आपले सरकार केंद्र चालवतो आणि या केंद्रात बसून त्याने हा सर्व घोटाळा केलेला आहे। त्यांनी म्हणजे टेक्नॉलॉजीची आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतलेली आहे। याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याच्या नावावर कुठलाही 7/12 नसताना त्याने महाराष्ट्रातले आंध्र प्रदेशमध्ये बसून महाराष्ट्रातले पीक विमा उतरवलेले आहेत आणि तब्बल 7.5 कोटी रुपयांचे पीक विमा त्याने उतरवलेले आहेत आणि 274 प्रकरणं मध्ये त्यांनी पीक विमा उतरवल्याचं कृषी आयुक्तालयाने जी चौकशी केलेली आहे त्यात पुढे आलेलं आहे। 26 जून मध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारला माहिती दिली की अशा पद्धतीनं बोगस पीक विमा उतरवला जात आहे, तुम्ही चौकशी करा। केंद्र सरकारच्या प्रथम ही निदर्शनास बाब आली। केंद्र सरकारनं कळवल्यानंतर राज्य सरकारनं चौकशी केली आणि त्यामध्ये हे सर्व प्रकरण पुढे आलेलं आहे। हा श्रीनिवासलूने कशा पद्धतीनं स्वतःच्या नावावर 7/12 नसताना पीक विमा उतरवला याचा शोध घेतला जात आहे। 8 आणि इतर काही कागदपत्र जोडून त्याने शासकीय काही संस्थांच्या आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्या असलेल्या जमिनीवर देखील पीक विमा उतरवलेला आहे। या प्रकरणी आता पुण्यात कृषी आयुक्तालयानं बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे। बंड गार्डन पोलीस यामध्ये गुन्हा दाखल करून पुढील तपास करतील। मात्र हा जो गुडे आहे तो आंध्र प्रदेशमध्ये आहे, त्याच्यावर कशी कारवाई करणार, त्याला कसं अटक करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या 7.5 कोटी रुपयांचा जो त्याने विमा उतरवलेला आहे त्याच्या आधारे तो परत ऑनलाईन अर्ज करूनच त्याचा फायदा किंवा बेनिफिट मिळवणार होता आणि तो कशा पद्धतीनं त्याच्या नावावरती हे पैसे विमा कंपन्यांकडून लाटणार होता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे किंवा ते या तपासामध्ये पुढे येईल। मात्र त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त बंड गार्डन पोलीस नाही तर राज्य सरकारला लक्ष घालावं लागणार आहे। त्यासाठी SIT सारखी एखादी टीम किंवा विशेष तपास पथक नियुक्त करावं लागणार आहे, तरच या गुढेपर्यंत पोहोचता येऊ शकतं। आणि यामधून एक महत्त्वाची बाब समोर आलेली आहे की शेतकऱ्यांना त्यांचे पीक विम्याचे पैसे मिळवणं किंवा पीक विमा उतरवणं यासाठी कंपन्यांबरोबर सरकारबरोबर भांडावं लागतं, बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं। तब्बल थोडी रक्कम नाहीये, ही 7.5 कोटींची रक्कम आहे आणि या सगळ्याचा तपास झाल्यानंतर काय नेमकं समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल। एका विशिष्ट सेतू केंद्रातनं हे पीक विम्याचे संशयास्पद प्रस्ताव पाठवण्यात आलेले होते आणि सेतू केंद्राच्या ओळख क्रमांकाचा ऑनलाईन मागोवा आता या संदर्भातला घेण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तपासणीमध्ये सर्व धागेदोरे आंध्र प्रदेशातील गुढेपर्यंत पोहोचलेले असल्याचं सुद्धा समजतंय। यानंतर आता अधिक चौकशीत गुढेच्या नावावर 7/12 नसल्याचं सुद्धा स्पष्ट झालंय। शिवाय जमिनीचे उतारे चक्क काही संस्थांच्या नावानं जोडले जात होते ही माहिती समोर येते। त्यामुळे या व्यक्तीला पकडणं आता अतिशय महत्त्वाचं आहे।